नमस्कार मंडळी, मी धीरज. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काजूची भाजी बनवताना तुम्ही व्हिडिओ बघितलातच, तर आता आपण बनवूया तांदळाची भाकरी. आणि जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर तो सुद्धा नक्की बघा. काजूच्या भाजीला एवढा सपोर्ट केला त्यासाठी धन्यवाद. माझी पहिलीच अशी व्हिडिओ होती जी 20,000+ व्ह्यूज गेले आणि 200+ शेअर झाले. जर अशाच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. मी फॉलो नाही करत यार. चला आता भाकरी बनवायला सुरुवात करूया. जर तुम्हाला भाकरी भाजता येत नसेल तर टेन्शन नका घेऊ. मी आज तुम्हाला शिकवतो भाकरी कशी भाजायची. भाकरी भाजण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पीठ मळता आलं पाहिजे. जर तुम्हाला ते आलं तर तुमची भाकरी झालीच असं समजा. पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं सुकं पीठ घेऊन आपण जो पिठाचा गोळा तयार केलाय त्याला हाताने गोल थापून घ्या. सॉरी बोलण्याच्या नादात उलटी भाकरी टाकली. थांबा, सरळ करून घेतो. जर ती मी भाकरी तशीच ठेवली असती तर ती करपली असती. भाकरी तर बनवून झाली. आता तिला व्यवस्थित शेकवून घेतो. भाकरी शेकवताना तिला पाणी का लावतात याचं उत्तर जो बरोबर देईल त्याची कमेंट मी पिन करेन. तर मग नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, पुढची कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. भाकरी बनवून झाल्यानंतर मी तिला थोडं निकाऱ्यावरती शेकवून घेतलं. त्याच्यामुळे भाकरी चांगली फुगली सुद्धा आणि सॉफ्टही झाली. आता आपलं सगळं बनवून झालंय. चला आता फायनल रिझल्ट बघूया. काजूची भाजी, तांदळाची भाकरी आणि भात. आता खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो भाजी कशी झाली आहे. वाव, खरंच खूप छान झाली आहे भाजी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे. चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.